मदर्स डे. आज गट्टू चिंकी डिनर टेबलवरती काही इशारे करत होते. बाबा तर टीव्ही पाहण्यात बिझी होते, पण आई गट्टू चिंकीलाच पाहत होती. अरे, काय झालं गट्टू चिंकी? काय? कुठे काय? काहीच तर नाही आई. कसं काहीच नाही? मी केव्हापासून तुमच्याकडे बघतीये, तुमचं लक्ष नाहीये खाण्यामध्ये आणि माहित नाही काय खाणाखुणा चालल्यात. असं तर काहीच नाही आई, बस असंच. चिंकीनेही बोलणं टाळलं. मग आई सुद्धा टेबल स्वच्छ करण्यात बिझी झाली. सगळे जेवणानंतर झोपायला गेले. मध्यरात्र होती आणि गट्टू किचनमध्ये पाणी प्यायला जातो. आई बाबा दोघंही झोपलेत. चल चिंकी. पण गट्टू, आपण इथे बोलायला का आलोय? आपण आपल्या रूम मध्ये सुद्धा बोलू शकलो असतो ना. नाही चिंकी, आपल्या खोलीला लागूनच तर आईबाबांची खोली आहे. आपण तिथे कितीही हळू बोललो तरी त्यांना आपला आवाज जातो. ओ, तू किती स्मार्ट आहेस गट्टू. मग सांग, प्लॅन काय आहे? गट्टू चिंकीच्या कानात काहीतरी फुसफुसत बोलतो आणि चिंकी खूप लक्षपूर्वक ऐकते. वाव, काय प्लॅन आहे. शाब्बास गट्टू. अरे, मला तरी सांगा, काय प्लॅन आहे मुलांनो? गट्टू चिंकी बाबांना बघून चकित होऊन जातात. बाबा तुम्ही? हो बेटा, मी सुद्धा डायनिंग टेबलवर तुम्हाला नोटीस केलं होतं आणि मी समजलो होतो की काहीतरी गडबड आहे. आता लवकर सांगा काय झालंय. बाबांच्या धमकीने गट्टू चिंकी घाबरले आणि त्यांनी बाबांना आपला सगळा प्लॅन सांगितला. तर ही गोष्ट आहे. ठीक आहे, तर यात मीही तुमच्या सोबत आहे. गट्टू चिंकी आणि बाबा मिळून काहीतरी प्लॅनिंग करत होते, जी आईला माहिती नव्हती. दुसऱ्या दिवशी तिघेही लवकर उठून तयार झाले. अरे हे काय, आज तुम्ही तिघे इतक्या लवकर कसे उठले आणि उठल्याबरोबर तयारही झाले? काय झालंय? मला गट्टू चिंकीचं नाही माहित, पण मी ऑफिसला जातोय. ऑफिस? रविवारी? ओ हा, आज संडे आहे. ते क्लायंट मीटिंग आहे ना, तिकडेच जातो आहे. अर्जंट आहे. चला बाय बाय. बाबा लगेचच घराबाहेर पडले. आईने गट्टू चिंकीकडे वळून पाहिलं आणि म्हणाली, आणि तुम्ही दोघं का तयार झालात? तुमचीही मीटिंग आहे? नाही आई, आम्ही तर प्रोजेक्टसाठी हरीच्या घरी चाललोय आणि आम्ही तिथेच नाश्ता करू. आज तू नाश्ता करू नकोस. हो, आज तू आराम कर आई. बाय बाय. गट्टू चिंकी सुद्धा लगेचच घरातून बाहेर पडले. आता आईला सगळ्यांवरती संशय येऊ लागला. सगळे इतक्या घाईत कुठे निघून गेले आणि कोणीच काही खाल्लं नाही? हे सगळे माझ्यावर नाराज आहेत का? संध्याकाळ होत आली होती आणि अजूनही कोणी परत आलेलं नव्हतं. आईला खूप टेन्शन येऊ लागलं होतं. जरा हरीच्या घरी फोन करून विचारावं, हे गट्टू चिंकी अजून परत आले नाहीयेत. आई गट्टू चिंकी बद्दल जाणून घेण्यासाठी हरीच्या घरी कॉल करायला चालली होती की तेवढ्यात तिचं लक्ष समोर ठेवलेल्या बॅगेकडे गेलं. ती बाबांची ऑफिस बॅग होती. हे काय, हे बॅग तर इथेच ठेवून गेलेत. गट्टू चिंकीचे बाबा ऑफिसच्या कुठल्याही कामासाठी जात असतील तर आपली बॅग नक्की घेऊन जातात. अरे काय चाललंय काय हे? आता गट्टू चिंकीला मीच घ्यायला जाते आणि माहिती करून घेते काय चाललंय ते. आई घर लॉक करून सरळ हरीच्या घरी जाते. पण जेव्हा ती हरीच्या घरी जाते तेव्हा दंग होऊन जाते, कारण गट्टू चिंकी तिथे नव्हतेच. काकू, गट्टू चिंकी तर इथे आलेच नाहीत आणि आम्हाला कुठला प्रोजेक्टही मिळाला नाहीये करायला. मला नाही माहिती त्यांनी असं का म्हटलं ते. मला तर आता खूप काळजी वाटतेय. माहित नाही गट्टू चिंकी कुठे असतील आणि त्यांचे बाबा सुद्धा फोन उचलत नाहीये. मी लवकर घरी जाते, कदाचित ते घरी आले असतील. आई परत घरी जाते आणि ती किल्ली वापरून लॉक उघडण्याचा प्रयत्न करू लागते, पण समजतं की दरवाजा अगोदरच उघडलेला होता. त्यामुळे आई अजूनच घाबरते. हे काय, हे दार तर उघडंय, पण मी जाताना बंद करून गेले होते. हो, मला नक्की आठवतंय. घरात कोणी शिरलं तर नाही ना? आई घाबरत घाबरत दरवाजा उघडते. रूम मध्ये पूर्ण अंधार होता. आई हळूच रूमचं स्विच ऑन करते आणि
सरप्राईज! समोर बाबा आणि गट्टू चिंकी उभे होते आणि सगळं घर सजवलेलं होतं. टेबलवर एक मोठा केक ठेवलेला होता, ज्यावर लिहिलं होतं हॅपी मदर्स डे. अरे देवा, तुम्ही सकाळपासनं हे करताय होय? मी तर घाबरलेच होते. गट्टू चिंकीने धावतच जाऊन आईला मिठी मारली आणि शुभेच्छा दिल्या. हॅपी मदर्स डे आई. सॉरी, आम्ही तुला जरा घाबरवलं. हो आई, सॉरी. आणि तू जगात बेस्ट आई आहेस. तुम्ही सुद्धा जगातले बेस्ट मुलं आहात. चल केक कापूया. गट्टू चिंकी आईला ओढतच घेऊन जातात आणि आई केक कापते. सगळे टाळ्या वाजवतात आणि आई सुद्धा खूप खुश होती. ती सगळ्यांना केक भरवते. त्यानंतर बाबांनी सगळ्यांना स्पेशल डिनर मागवलं होतं, आईच्या फेवरेट रेस्टॉरंट मधून. चला मुलांनो, आईला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची आहे ना, तर तिला एक एक करून सगळं काही सर्व करा. अरे का पण? मी करते ना. रोज तर तूच करते ना. आज आम्हाला करू दे. सगळं तुझ्यासाठी. ठीक आहे मुलांनो. गट्टू चिंकी खूप प्रेमाने आईला जेवण वाढतात आणि बाबा आईच्या आवडीचा मोहितो बनवतात. आई हे फॅन्सी आणि स्पेशल डिनर एन्जॉय करते. जेवण झाल्यावर आई म्हणते, म्हणून तुम्ही सगळे सकाळपासून इतके विचित्र वागत होतात. ह्याच सरप्राईजचं प्लॅनिंग करत होतात ना? हो, आणि हा गट्टू चिंकीचा प्लॅन होता. ते मी रात्री त्यांना किचन मध्ये फुसफुसताना ऐकलं होतं आणि तेव्हा मला सगळं कळालं. हो आई, म्हणूनच आम्ही तिघं सोबत तुझ्यासाठी शॉपिंग करायला गेलो होतो आणि बागेत येऊन वाट पाहत होतो की तू कुठल्या तरी कामासाठी बाहेर पडावीस आणि आम्ही घरात येऊन डेकोरेशन करू शकू. वाव, हा तर मास्टर प्लॅन होता. सगळे या गोष्टीवर हसू लागतात. आई आपल्या सरप्राईजवर खूप खुश होती. आज रात्रीच्या जेवणानंतरच्या डिशेस सुद्धा बाबा आणि गट्टूने स्वच्छ केल्या आणि चिंकीने तोपर्यंत आईला एक हेड मसाज दिला. आजी आजोबांची अॅनिव्हर्सरी. गट्टू आणि चिंकी सोफ्यावर बसून काही प्लॅनिंग करत होते आणि आई पटापट सामान भरून तयारी करत होती. बाबा आपली ब्रँड न्यू कार ट्रिपसाठी वॉश करून रेडी करत होते. अरे गट्टू चिंकी, अजून किती प्लॅनिंग करणार आहात? चला आता बाकीचं प्लॅनिंग रस्त्यात करा. आपल्याला उशीर होतोय. अगं आई, अजून आमचे खूप प्लॅन्स बाकी आहे. रस्त्यात आम्हाला खूप काही ठरवायचंय. नाहीतर काय ग आई, तू आम्हाला अगदी शेवटच्या क्षणी सांगितलं की आजी आणि आजोबा आपल्याकडे येणार नाहीये. आपल्याला त्यांच्या घरी जायचंय, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. हो आई, आम्हाला दोघांना इतकी सगळी तयारी करायची आणि तीही इतक्या कमी वेळात. हो बाबा हो, मला समजलं. आता लवकर जाऊन कारमध्ये हे सामान ठेवण्यासाठी बाबांना मदत करा. तोपर्यंत मी घराला कुलूप लावते. मग गट्टू चिंकी, आई आणि बाबा कारने आजी आजोबांना भेटायला निघतात. त्यांच्या आजी आजोबांची 50th अॅनिव्हर्सरी होती आणि यावेळेला सगळी फॅमिली मिळून स्पेशल सेलिब्रेशन करणार होते. तर सांगा गट्टू चिंकी, काय काय प्लॅनिंग केलंय तुम्ही आजी आजोबांकरता? बाबा, आम्ही दोघांनी तर खूप काही करायचं ठरवलंय. सगळ्यात आधी तर आम्ही त्यांच्यासाठी एक शुगर फ्री केक बनवणार आहोत, म्हणजे त्यांना आवडीने खाता येईल. वा चिंकी, खूप छान विचार केलाय तुम्ही. थँक्यू बाबा. मग आम्ही त्यांच्यासाठी 50 फुलांचा एक बुके बनवणार आहे आमच्या हातांनी. अरे वा, ही खूप मस्त कल्पना आहे गट्टू. अरे पण इतकी सगळी फुलं कुठून आणणार तुम्ही? अजून कुठून नाही, आजी आजोबांच्या घराशेजारील गार्डन मधून. अरे हो की, तिथे खरंच खूप सुंदर फुलं लावली आहेत. गुड मुलांनो, गुड. अजून काय प्लॅन आहेत तुमचे? हो आई, आणि आम्हाला असं वाटतंय की आम्ही. अगं नाही चिंकी, आता बास कर. सगळं आत्ताच थोडी सांगायचंय. आई बाबांसाठी सुद्धा काहीतरी सरप्राईज राहू देत ना. अगदी बरोबर आहे तुझं गट्टू, खरंय तुझं. थोडस सरप्राईज एलिमेंट तर हवंच ना. चला आता रात्री पार्टीतच पाहू गट्टू आणि चिंकी काय काय करणार आहेत. मग आई बाबा आणि गट्टू चिंकी आजी आजोबांच्या घरी पोहोचतात. नमस्ते आजोबा, नमस्ते आजी. लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. नमस्ते मुलांनो, थँक्यू थँक्यू. या माझ्या पिल्लांनो, कसे आहात तुम्ही दोघं? प्रवास कसा झाला? भूक लागली असेल ना? हो आजी, मला खूप भूक लागलीये. हो आजी, मलाही.
अरे तर या गट्टू चिंकी, पटकन हातपाय धुवा. आजी तुमच्यासाठी गरम गरम खायला देते. मग गट्टू चिंकी आणि सगळी फॅमिली एकत्रित बसून जेवण करतात आणि खूप साऱ्या गप्पा मारतात. खाऊन झाल्यानंतर गट्टू चिंकी गुपचूप घरातून बाहेर पडतात. अरे हे काय, गट्टू आणि चिंकी कुठे दिसत नाहीयेत. हो ना, मी सुद्धा त्यांना केव्हाची शोधतीये. माहित नाही कुठे दोघं गायब झाले. आई आणि बाबा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. अरे तुम्ही दोघं काळजी करू नका, ती दोघं आम्हाला सांगून गेलीत, बस येतीलच थोड्या वेळात. मग सगळे संध्याकाळच्या सेलिब्रेशनच्या तयारीला लागतात. थोड्या वेळाने गेस्टही येऊ लागतात आणि सेलिब्रेशन सुरू होतं. सगळे आजी आजोबांचं अभिनंदन करत होते. अरे अजून गट्टू चिंकी आले नाहीयेत. अरे आहेत तरी कुठे ते. हो ना हो, त्या दोघांना जाऊन आता खूपच उशीर झालाय. तितक्यात अचानक रूमचे लाईट बंद होतात आणि गट्टू चिंकी तिथे येतात. सगळी लाईट्स त्या दोघांकडे असते. हॅपी 50th अॅनिव्हर्सरी आजी आजोबा. आजचा हा स्पेशल परफॉर्मन्स खास तुमच्या दोघांसाठी. हो आजी आजोबा, तुमच्या दोघांसाठी आहे. आजी आजोबा, बघा आमचे सगळ्यात लाडके जगापेक्षा वेगळे. जग आम्हाला काहीही बोलो, आम्ही आहोत त्यांचे लाडके. कधीही कुठलं संकट आलं तर आजी आजोबा आमचे खरे मित्र. नेहमी करतात आमची चौकशी, घेतात सगळ्यांपेक्षा जास्त काळजी. असेच आजी आजोबा, सोबत राहा तुम्ही खूप वर्ष. सगळेजण गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतात आणि आजी आजोबा त्यांची कविता ऐकून खूप खुश होतात आणि त्यांना मिठी मारतात. इकडे या माझ्या मुलांनो, किती सुंदर कविता ऐकवलीत तुम्ही, अगदी मनाला स्पर्शून गेली. हो मुलांनो, खरंच तुमची ही कविता मनाला भिडलीच. हे आजचं सगळ्यात छान गिफ्ट होतं. थँक्यू गट्टू चिंकी. हे आम्हाला कायम लक्षात राहील मुलांनो, माझ्या बाळांनो. अरे अरे आजी आजोबा, अजून तर गिफ्ट्स बाकी आहेत. ही तर फक्त सुरुवात होती. अजून काय काय मिळणार आहे बघाच. सगळेजण गट्टूचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होतात. मग चिंकी जाते आणि आजी आजोबांसाठी अॅनिव्हर्सरीचा केलेला केक घेऊन येते. आजी आजोबा, हा स्पेशल शुगर फ्री केक आम्ही तुमच्यासाठी बनवलाय, म्हणजे तुम्ही सुद्धा केक एन्जॉय करू शकाल. दरवर्षी तुम्ही केक कापता पण खाऊच शकत नाही, म्हणून हा खास केक तुमच्या दोघांसाठी. अरे वा मुलांनो, किती छान गिफ्ट आहे हे. चला याला कापूया. सगळे मिळून केक कट करतात. आता वेळ झालीये एक फायनल गिफ्टची. तुम्ही दोघं तयार आहात? आता अजूनही काही राहिलंय का गट्टू? एकाच दिवसात आम्हाला किती खुश करणार आहात तुम्ही हा. अगं आजी, हे गिफ्ट पाहून तर तू खरंच खूप खुश होशील. मग चिंकी जाते आणि एक मोठा फ्लॉवर बुके घेऊन येते. अरे वा गट्टू चिंकी, हा बुके तर तुम्ही खूप सुंदर बनवलाय. आजी आजोबा सुद्धा तो बुके बघून खूप खुश होऊन जातात. आजी आजोबा, ह्यामध्ये 50 वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, जी आम्ही गार्डन मधून घेतलीये. तुम्हाला आवडली ना? हो मुलांनो, आम्हाला खूप आवडलं. किती कष्ट घेतले तुम्ही दोघांनी आमच्यासाठी. हे बघून खरंच खूप आनंद झाला. हो मुलांनो, तुम्ही दोघांनी मिळून आमची 50th अॅनिव्हर्सरी अगदी छान केली. गट्टू चिंकी आजी आजोबांचं बोलणं ऐकून खुश होतात. चला आता सगळे एकत्र बसून जेवण करूया. हा खरं, गट्टू चिंकीनं एवढी मेहनत केलीये. खूप भूक लागली असेल ना? हा हो बाबा, मला आता खूप जोराची भूक लागलीये. गट्टू चिंकी, आजचं जेवण तुमच्या दोघांच्या आवडीचं बनवलंय आम्ही. अगदी पोटभर खा. अहो आजोबा, आज फक्त पोटभर नाही तर मन भरून खाणारे. ओ, मग तर सगळं जेवण गट्टूच संपवेल, कारण त्याचं मन कधी भरतच नाही. सगळे लोक चिंकीचं बोलणं ऐकून हसू लागतात. चला मग आता स्पर्धाच होऊ देत, की गट्टू जास्त खातो की चिंकी. ओ हो, जर गोष्ट स्पर्धेची आहे तर मी पण तयार आहे. बघूयात कोण हरवतं मला. मग सगळे मिळून डिनर एन्जॉय करतात आणि अशा प्रकारे
आजी आजोबांची 50th अॅनिव्हर्सरी अगदी धूमधडाक्यात साजरी होते. एप्रिल फूल बनवलं. आज आहे एप्रिल फूल डे, म्हणजेच एकमेकांना वेड बनवण्याचा दिवस. आज चिंकी गट्टूच्या अगोदर उठली होती आणि तिच्या डोक्यात काहीतरी भन्नाट प्लॅन चालू होता. मागच्या एप्रिल फूलला गट्टूने मला एप्रिल फूल केलेलं, पण ह्या वेळेस मी त्याला फूल करेल, आणि एकदा नाही, खूप वेळेस. सगळ्यात अगोदर चिंकी आपल्या स्कूल बॅग मधून काही ब्लँक शीट्स बाहेर काढते. यानंतर ती स्टडी टेबलवर ठेवलेला एक पेन उचलते आणि मग सरळ जाते आईजवळ. आई, मला ह्या कागदांवर तुझी सही हवी आहे. सही हवीये? पण का? आई, मी एक आर्टचा प्रोजेक्ट करतीये आणि त्यासाठी मला फॅमिली आणि मित्र यांच्या सह्या हव्या आहेत. तू खोटं तर बोलत नाहीयेस ना चिंकी? नाही आई, मी खरं बोलतीये. मला ह्या सह्या माझ्या आर्टच्या प्रोजेक्टसाठी हव्या आहेत. आई एकानंतर एक चिंकीच्या सगळ्या ब्लँक शीट्स वरती सह्या करते. हे घे बाळा, झाल्या सह्या. आता मी आणि तुझे बाबा शॉपिंगसाठी बाजारात जातोय. ओके आई. ब्लँक शीट्स वरती सह्या घेतल्यानंतर चिंकी त्या ब्लँक शीट्सवर काहीतरी लिहू लागते. थोड्याच वेळामध्ये लिहिण्याचं काम पूर्ण होतं. प्रत्येक शीटवर लिहिलेलं असतं, चिंकी सोबत प्रँक केलास तर खूप रागवेन, आणि त्याखाली असते आईची सही, जी चिंकीने अगोदरच घेतलेली होती. थोड्या वेळाने गट्टू जागा होतो. तिकडे उठून गट्टू आंघोळीला बाथरूम मध्ये जातो आणि इकडे चिंकी त्याच्या टॉवेलला ग्लिटर लावण्याचं काम करते. चिंकी, जरा माझा टॉवेल दे ना. आता खरी मजा येईल. हे घे गट्टू. गट्टू ग्लिटरने भरलेल्या टॉवेलने आपलं अंग पुसू लागतो. त्याला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की ते सगळं ग्लिटर त्याच्या अंगाला चिकटतंय. जेव्हा गट्टू स्वतःला आरशामध्ये पाहतो तेव्हा तो दंग राहतो. ओ नो, हे काय झालं? असं वाटतंय की जसं मला कोणीतरी गिफ्ट रॅप केलंय. एप्रिल फूल बनवलं आणि मला खूप मजा आली. हे तू चांगलं नाही केलंस चिंकी. तुझ्यामुळे मला परत आंघोळ करावी लागेल. गट्टू पुन्हा आंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये जातो. त्याच्या मनामध्ये आता फक्त एकच गोष्ट चालू असते की आता चिंकीचा बदला कसा घ्यायचा. या चिंकीला तर मी असं फूल बनवेल की पुढच्या वर्षीपर्यंत लक्षात राहील. तेवढ्यात गट्टूची नजर बाथरूमच्या दरवाजावर चिटकवलेल्या एका नोटवर पडते. त्या नोटवर लिहिलेलं असतं, चिंकीवर प्रँक केलास तर खूप रागवेन. नोट वाचल्यानंतर गट्टूचे डोळे उघडे ते उघडेच राहतात. असं वाटतंय की हे आईने लिहिलंय. ह्या खाली आईची सही सुद्धा आहे. नाही बाबा, मला नाही खायची आईची बोलणी. मी नाही चिंकीला एप्रिल फूल करणार. गट्टू सोबत एकदाच प्रँक करून काही चिंकीचं पोट भरत नाही. आता ती गट्टू सोबत दुसऱ्यांदा प्रँक करण्याची तयारी करू लागते. चिंकीची नजर अचानक डायनिंग टेबलवर ठेवलेल्या क्रीम बिस्किट्सवर जाते. गट्टूला क्रीम बिस्किट खूप आवडतात. मी एक काम करते, या क्रीम बिस्किट्स मध्ये मी टूथपेस्ट भरते. जेव्हा गट्टू हे खाईल त्यावेळेस मजा येईल. त्याला नाही, मला येईल. चिंकी बाथरूम मधून टूथपेस्ट घेऊन येते आणि त्यांना पटापट क्रीम बिस्किट्स मध्ये भरू लागते. पण त्यातले काही बिस्किट्स चिंकी स्वतःसाठी ठेवते. थोड्याच वेळात गट्टू तिथे येतो. तो पाहतो की चिंकी तिथे मजेत बसून आरामात बिस्किट्स खाते. हे क्रीम बिस्किट्स किती मस्त आहेत. हे वरून क्रंची आहेत आणि आतून क्रीमी. असे क्रीम बिस्किट्स तर मी आजपर्यंत नाही खाल्ले. चिंकीचं हे बोलणं ऐकून गट्टूच्या तोंडाला पाणी सुटतं. मलाही क्रीम बिस्किट खायचेत. गट्टू भुकेल्या सिंहासारखा त्या बिस्किटांवरती ताव मारतो. पण बिस्किट तोंडात टाकल्यानंतर थोडं चावल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलतात. ही बिस्किटची चव अशी बदललेली का वाटतीये? छी. एप्रिल फूल बनवलं, मला खूपच मजा आली. गट्टू पटापट वॉशरूम कडे धावतो आणि आपलं तोंड साफ करू लागतो. ह्या चिंकीला तर मी चांगलाच धडा शिकवेन. गट्टू जसा आपला चेहरा वर करतो त्याची नजर आरशावरती पडलेल्या एका नोटवर पडते. अगदी तशीच नोट जसं गट्टूने अगोदर पाहिलं होतं. चिंकीला एप्रिल फूल केलं तर खूप बोलणी खाशील.
ओ नो, हे तर अगदी तसंच लिहिलंय आणि ह्यावरही आईची सही आहे. नाही नाही, मला आईची बोलणी नाही खायची. मी नाही करणार चिंकीला एप्रिल फूल. गट्टूवर दोनदा प्रँक करून सुद्धा चिंकीचं काही पोट भरत नाही. त्याच्यावर प्रँक करण्याची तिसऱ्यांदा तयारी सुद्धा चिंकीने केलेली असते. क्रीम बिस्किट खाऊन तर सगळा मूडच गेला. एक काम करतो, फ्रीजमध्ये जे लेमोनाड ठेवलंय ते जाऊन पितो. मूड फ्रेश होईल. गट्टू फ्रीजमधून लेमनेड काढतो आणि ते सोफ्यावरती येऊन आरामात पिऊ लागतो. पण अचानक त्याला त्या लेमनेडमध्ये एक बेडूक दिसतं. त्या बेडकाला त्यात बघून गट्टू खूप जोरात ओरडतो छी. आणि घाबरल्यामुळे त्याच्या हातातून तो ग्लास सुटून जमिनीवरती पडतो. माझ्या लेमोनेडमध्ये हे बेडूक कुठून आलं? तेवढ्यात चिंकी तिथे येते आणि त्या बेडकाला आपल्या हातामध्ये उचलून घेते. हे खरं नाही, जेलीपासून बनवलेलं आहे. एप्रिल फूल बनवलं. मला खूप मजा आली. हे चुकीचंय. चिंकी, तू मला सारखं सारखं फूल नाही करू शकत. आधी तू माझ्या टॉवेलला ग्लिटर लावलं, नंतर तू माझ्या बिस्किटमध्ये टूथपेस्ट टाकलं आणि एवढं सगळं होऊनही तू माझ्या लेमोनेडमध्ये हे बेडूक टाकलं आणि आता तुझ्यामुळे मला माझा शर्ट बदलावा लागेल. गट्टू रागवून तिथून निघून जातो. कपाटातून नवीन टी शर्ट काढताना त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट सुरू होती की यावेळी तो चिंकीचा बदला घेऊनच राहील म्हणून. ह्या चिंकीने तर हद्दच केलीये. आता मी हिला नक्की एप्रिल फूल करणार. की तेवढ्यात गट्टूला टी शर्टच्या आतमध्ये एक नोट मिळते. नोट उघडताच गट्टू हैराण होतो. हे काय? हे तर तसंच लिहिलंय, चिंकीला एप्रिल फूल केलं तर खूप बोलणी खाशील. ही आई तर माझ्या मागेच लागलीये. चिंकी मला सारखं एप्रिल फूल करतीये, पण मी तिला एकदाही करू शकत नाही. हे तर खूप चुकीचंय. गट्टूला मी 3 वेळेस एप्रिल फूल केलं, पण बिचारा गट्टू मला एकदाही फूल करू शकला नाही. आज तर मजाच आली. तेवढ्यात घराची डोरबेल वाजते. आई आणि बाबा दोघेही शॉपिंगहून पुन्हा आलेले असतात. मी बाजारातून खास गोष्ट आणलीये आणि त्यानेच मी सुनीताला एप्रिल फूल करणार आहे. पण आज आपण तर फक्त खाण्यापिण्याच्याच गोष्टी घेतल्यात. तू कुठल्या आयटमची गोष्ट करतेयस? माझं एप्रिल फूल यशस्वी होऊ द्या, मग मी स्वतःच त्या गोष्टीविषयी सांगेल. जशी तुझी मर्जी. गट्टू तोंड पाडून एका कोपऱ्यात बसलेला असतो. तेवढ्यात आई तिच्या शॉपिंग बॅगमधून त्याचं फेवरेट पायनॅपल ज्यूस काढते. गट्टू, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. पायनॅपल ज्यूस, हे घे. पायनॅपल ज्यूस मिळून सुद्धा गट्टू मात्र उदासच असतो. त्याला खरा आनंद तेव्हाच मिळणार होता जेव्हा तो चिंकीला प्रँक करणार होता. हे घे चिंकी, हे आहे तुझं आवडतं लिची ज्यूस. थँक्यू आई. गट्टू आणि चिंकी आपापले ज्यूस पिऊ लागतात. तेवढ्यात चिंकीची नजर डायनिंग टेबलवर ठेवलेल्या चिप्सच्या कॅनवरती पडते. लिची ज्यूस सोबत थोडे चिप्स मिळाले तर मजाच येईल. चिंकी जसं त्या चिप्सच्या कॅनला उघडते त्यातून बाहेर पडतो एक मोठा साप. त्याला बघून चिंकी खूप जोरात ओरडते. आई. चिंकीचं ते ओरडणं ऐकून आई बाबा सुद्धा तिथे येतात. काय झालं चिंकी बेटा? बाबा, तो साप. अरे देवा, हीच गोष्ट तर मी सुनीताला एप्रिल फूल करण्यासाठी आणली होती. पण सुनीता मावशीच्या आधी चिंकीनेच हे उघडलं आणि चिंकीचा झाला एप्रिल फूल. मग चिंकी, ह्या वेळेस गाणं तू नाही तर मी म्हणणार. एप्रिल फूल बनवलं आणि मला खूप मजा आली. गट्टूचं ते गाणं ऐकून आई आणि बाबा दोघेही हसतात. थोड्याच वेळात चिंकीला सुद्धा हसू येऊ लागतं आणि चिंकीच्या सोबत गट्टू सुद्धा हसू लागतो. चॉकलेट फॅक्टरी. गट्टू आणि चिंकी आज शाळेमधून धावतच घरी येतात आणि आईला शोधू लागतात. अगं आई, कुठेस तू? अरे काय झालं मुलांनो, असे पळत का घरी आलात? अगं आई, गोष्टच अशी आहे, खूप एक्साइटिंग गोष्ट आहे. हो सांगा, काय झालंय ते ऐकतेय मी. आई माहितीये, उद्या ना आम्हाला शाळेकडून चॉकलेट फॅक्टरीच्या भेटीला घेऊन जाणार आहे. अरे वा, ही तर खूप मस्त बातमी आहे. हो आई, आणि तिथे आम्हाला दाखवणार आहे की चॉकलेट्स कसे तयार होतात आणि त्याचं पॅकेजिंग कसं होतं.
आणि आई सगळ्या मुलांना विचारलंय की त्यांचं आवडतं चॉकलेट कोणतं आहे, जसं की मिल्क चॉकलेट, डार्क चॉकलेट किंवा फ्रूट अँड नट चॉकलेट. असं वाटतंय की उद्या आम्हाला चॉकलेट्स मिळणार आहे. एकदम मस्त. मग तर तुम्हाला तिथे खूप छान शिकायला मिळणार आहे. आणि हो, खूप मजा सुद्धा येणार आहे मुलांनो. हो आई. मग आई तिच्या कामाला लागते. पण गट्टू चिंकी मात्र बऱ्याच वेळ त्याविषयी डिस्कस करतात, जसं की त्यांना काही सुचतच नव्हतं. दुसरे दिवशी गट्टू चिंकी पटापट शाळेकरता तयार होतात आणि त्यांची स्कूल बस त्यांना घ्यायला घरी येते. टाटा मुलांनो, बाईंचं सगळं नीट ऐकायचं आणि खूप मजा करा. आणि हो, मस्ती अजिबात नाही करायची. ओके आई. टाटा. आणि बस चॉकलेट फॅक्टरीकडे धावू लागते. टीचर येऊन सगळ्या मुलांना सांगतात, मुलांनो, जेव्हा आपण फॅक्टरीमध्ये पोहोचू तेव्हा तुम्हाला एका ओळीत चालायचं आहे. कोणीही इकडे तिकडे पळणार नाही. आणि हो, कुठल्याही वस्तूला विचारल्याशिवाय हात लावायचा नाही. ओके मॅम. सगळी मुलं आपल्या टीचरच्या मागे मागे चालू लागतात. फॅक्टरीचे मॅनेजर गेटवर त्यांची वाट पाहत होते. या मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज मीच तुम्हाला सगळ्यांना फॅक्टरीची व्हिजिट करवणार आहे. चला सुरू करूया. सगळी मुलं आतमध्ये जातात. पाहतात तर काय, खूप मोठ्या मोठ्या मशीन्स तिथे होत्या. बाई, ही मशीन्स काय काम करतात? गट्टू, ह्या मशीन्सने चॉकलेट बनवली जातात. हो, इतकी छोटी छोटी चॉकलेट्स बनवण्यासाठी इतकी मोठी मशीन्स? अरे बेटा, विचार कर, असे छोटे छोटे चॉकलेट्स किती मोठ्या क्वांटिटीत बनतात. म्हणून खूप साऱ्या मशीन्स लागतात ते बनवण्याकरता. कारण जर ते आपण हाताने बनवायला लागू तर एक चॉकलेट मिळायला तुम्हाला कितीतरी वेळ लागेल. हो, हा समजलं. मुलांनो, हे जे तुम्ही मशीन बघताय, इथून चॉकलेट बनवायची सुरुवात होते. सगळ्यात अगोदर आम्ही कोको बीन्स आणतो आणि या मशीन मध्ये आम्ही ते वॉश करतो. त्यानंतर ती पुढे जाते आणि मग त्यानंतर ती रोस्ट केली जाते. कोको बीन्स? अरे हो, त्यापासून तर घरी आपण कॉफी बनवतो. हा, अगदी बरोबर. मग रोस्टेड कोको बीन्सला मिल्क आणि शुगर मध्ये मिक्स करतो, कारण ते गोड होईल. हो, मग काय होतं? मग या मिश्रणाला आम्ही पुढच्या मशीन मध्ये घालतो, जिथे हे फ्रीज केलं जातं आणि मग चॉकलेटच्या आकारात कट केलं जातं. तेव्हा कुठे तुमचं चॉकलेट तयार होतं. हो, तर मग चॉकलेट तयार होतं. हो, जवळपास. कारण या चॉकलेटची फायनल पॅकेजिंग होते आणि मग हे चॉकलेट्स मार्केटमध्ये पाठवले जातात. पाहिलत मुलांनो, तुमचं आवडतं चॉकलेट्स किती मोठ्या प्रक्रियेमधून तुमच्यापर्यंत पोहोचतं. तेव्हाच तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. येस टीचर. माहितीये मुलांनो, जेव्हा चॉकलेट्सला वेगवेगळे शेप्स दिले जातात तेव्हा आम्ही त्यांना वेगवेगळे शेप्सही देतो. ओ हा, म्हणजे जसं माझं जे आवडीचं चॉकलेट आहे ते माझ्या सुपर हिरोच्या शेप मध्ये येतं. हो मुलांनो, आम्ही सगळे मुलांच्या आवडीनुसार चॉकलेट्सला शेप देतो. सगळी मुलं अगदी लक्षपूर्वक टीचर आणि मॅनेजरचं बोलणं ऐकत होते. त्यांना खूप काही पाहायला आणि शिकायला तिथे मिळत होतं. मुलांनो, अशा प्रकारे आजची तुमची ही व्हिजिट इथे संपते. पण याआधी तुम्ही परत जाण्यापूर्वी तुमच्यासाठी आम्ही काही खास रिटर्न गिफ्ट्स केले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने पसंत करू शकता की तुम्हाला कुठल्या आकाराचं आणि कुठल्या फ्लेवरचं चॉकलेट हवंय. आम्ही ते तुमच्यासाठी फ्रेश बनवू. वाव! हे ऐकून सगळी मुलं अगदी खुश होऊन जातात आणि एक एक करून आपल्या आवडीचं चॉकलेट घेतात. चिंकी, तू कोणत्या फ्लेवरचं चॉकलेट घेतलंयस? बघ, मी फ्रूट अँड नट घेतलीये. गुड्डी, मी तर मिल्क चॉकलेट घेतलंय कारण ते माझं आवडतंय. मी तर प्लेन चॉकलेट घेतलंय आणि तेही माझ्या आवडत्या सुपर हिरोच्या आकाराचं. वाव गट्टू. तेवढ्यात फॅक्टरीचे मॅनेजर तिथे येतात. मुलांनो, तुम्ही जाण्याच्या अगोदर आपण सगळेजण मिळून एक ग्रुप फोटोग्राफ काढूया, ज्यामुळे आम्हाला हा दिवस सदैव लक्षात राहील. मॅनेजरच्या म्हणण्यानुसार सगळी मुलं एक साथ उभे राहतात. मुलांनो, तुमच्या चॉकलेट सोबत तुम्ही सगळ्यांनी पोच द्या, म्हणजे फोटो अजून छान येईल. ओके टीचर. मग सगळे सोबत ग्रुप फोटो घेतात. व्हेरी गुड. थँक्यू मुलांनो. हा फोटो मी तुमच्या शाळेत पाठवेन आणि तुम्हालाही याची एक एक कॉपी मिळेल. तुमच्या या व्हिजिटमुळे मला खूप छान वाटलं आणि मला आशा आहे की तुम्ही सगळ्यांनीही खूप एन्जॉय केलं आणि नव्या नव्या गोष्टीही शिकल्या असाल. हो सर, आम्हाला खूप मजा आली. हो, आम्हाला खूप मजा आली.
तर मुलांनो, ह्यासोबतच आपली ही चॉकलेट फॅक्टरी भेट समाप्त होतीये. आता आपण परत शाळेमध्ये जाणार आहोत आणि तिथेच तुमचे पालक येऊन तुम्हा सगळ्यांना घेऊन जातील. ओके? ओके, मॅम. मग सगळी मुलं एक एक करून बसमध्ये जातात आणि आपापल्या सीटवरती जाऊन बसतात. मित्रांनो, आजचा दिवस खरंच खूप कमाल होता ना. मी तर हा कधीच विसरणार नाही. हो गुड्डी, शाळेच्या सहलींपैकी आजची भेट ही सगळ्यात बेस्ट होती. इतकी मजा तर कधीच आली नाही. आणि आपल्याला केवढी चॉकलेट्स मिळालेत. मी तर त्यांची चव घेण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. हो, पण आता कंट्रोल कर चिंकी. आपण ही चॉकलेट्स आईबाबांसोबत मिळून खाणार आहोत. मी तर कसंही कंट्रोल करेल गट्टू, पण मला ही शंका आहे की घरी पोहोचेपर्यंत तू कसा थांबशील. चिंकीचं बोलणं ऐकून सगळी मुलं हसू लागतात. थोड्या वेळात शाळा येते आणि सगळ्या मुलांचे पालक त्यांना घेण्याकरता आलेले असतात. गट्टू चिंकीला घ्यायला बाबा येतात आणि ते त्यांना रस्ताभर चॉकलेट फॅक्टरीच्या गोष्टी सांगत जातात. वन डे मान्सून ट्रिप. आज सकाळपासूनच पाऊस सुरू होता, त्यामुळे गट्टू चिंकी शाळेमध्ये गेले नव्हते. बाबांनीही ऑफिसला सुट्टी घेतली होती. केव्हाचा पाऊस पडतोय ना चिंकी. बघ ना, कधी थांबणार आहे हा पाऊस. चल गट्टू, बाल्कनीत जाऊन पाऊस पाहूया. मग गट्टू चिंकी बाल्कनीत उभे राहून पाऊस पाहू लागतात. थोड्याच वेळात पाऊस थांबतो आणि वातावरण पूर्ववत होतं. अरे मुलांनो, या आता आत या. इथे काय पाहताय? पाऊस तर थांबला. हो बाबा, पण ते बघा ना, समोरच्या बिल्डिंग मधून पावसाचं उरलेलं पाणी पडतंय. असं वाटतंय की जणू धबधबाच आहे. अरे मुलांनो, तुम्हाला वॉटरफॉलच पाहायचा आहे तर चला, मी तुम्हाला खरा धबधबा दाखवतो. काय बाबा, खरंच? हो, आणि आज तशी सगळ्यांची सुट्टीच झालीये आणि पाऊसही थांबलाय, तर चला फिरून येऊया. तर गट्टू, चिंकी, आई आणि बाबा गाडीत बसून निघतात धबधबा पाहायला. रस्त्यामध्ये गट्टू चिंकी गप्पा मारत जात असतात. थोड्याच वेळात सगळेजण लोकेशन जवळ पोहोचतात. अरे वा, इथे तर किती मस्त वातावरण आहे. हो, किती गारगार वारा सुटलाय आणि मस्त हिरवंगार दिसतंय. ही तर सुरुवात आहे मुलांनो. चला पटकन धबधब्याकडे जाऊया, तिकडे तर अजून सुंदर आहे. मग आई गट्टू चिंकीला त्यांची ट्रेकिंग स्टिक्स देते आणि म्हणते, गट्टू चिंकी, पुढचा रस्ता सपाट आहे, पण थोडासा खालीवर आहे, म्हणून तुम्ही काठीच्या साह्याने जरा सांभाळूनच चला. ओके आई. मग सगळेजण धबधब्याच्या दिशेनं चालू लागतात. वाव, हा रस्ता किती सुंदर आहे आई बाबा. इथे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत. हो गट्टू, बघ ना, आणि इथे कितीतरी खारुताई आहेत. मला तर खूपच क्यूट दिसतायत. मुलांनो, जरा वर तर बघा, किती छान धुकं पसरलंय. तेवढ्या चिंकी हात वर करून ते धुकं धरण्याचा प्रयत्न करते. आई बाबा, हे तर अगदी ढगच वाटतायत. गट्टू चिंकी रस्त्याने जाताना मस्ती करत चालतात आणि थोड्याच वेळात धबधबा दिसू लागतो. धबधबा बघायला अगोदरच बरीच लोक आलेली असतात. ते बघा, सगळ्यांना आज फिरायची हौस आलीये. वाव, हा धबधबा तर खरंच खूप सुंदर आहे. काय खरंच? म्हणजे तुमच्या दोघांच्या बाल्कनीवाल्या धबधब्यापेक्षाही जास्त? बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी हसू लागतात. मग चिंकी आईला म्हणते, ए आई, तू धबधब्यासोबत माझा फोटो काढ ना. मी माझ्या मित्रांना दाखवेन. तू एकटीच का ग काढणार फोटो? आई, मीही माझ्या मित्रांना दाखवेन. बरं, तुम्ही उभे राहा. मी तुमच्या दोघांचा सोबत फोटो काढते, ठीक आहे? ओके आई. गट्टू चिंकी आजूबाजूच्या भरपूर गोष्टी पाहतात आणि त्यांना तिथे स्नॅक्स विकणारे काका भेटतात. अरे वा, मॅगी. वाह, काय मस्त वास येतोय. हो गट्टू, एकदम बरोबर. आई, मला मॅगी खायची आहे. इतक्या मस्त धबधब्याजवळ मॅगी खाल्ली नाही तर काय उपयोग. चिंकी पटकन जाऊन मॅगीवाल्या काकांजवळ जाते आणि त्यांना म्हणते, काका, मला 1 प्लेट मॅगी द्या आणि त्यामध्ये खूप भाज्या टाका. अरे, आधी मी सांगितलेलं चिंकी, म्हणून आधी मीच घेणार. नाही, आधी मी घेणार. अरे काय हे, कोणत्या गोष्टीवर भांडताय? कोणीही घ्या, मॅगी दोघांना मिळणार आहे. तू ना
अच्छा, मी या अशा छान वातावरणात गरम गरम कॉफी घेईन. मला एक कॉफी द्या. हो हो, मलाही कॉफी चालेल. आणि मग गट्टू चिंकी आपल्यासाठी मॅगी घेतात आणि आई बाबा आपल्यासाठी कॉफी. ते सगळेजण धबधब्याजवळ एक छानशी जागा बघून बसतात आणि आपले स्नॅक्स एन्जॉय करू लागतात. खरंच या सुंदर अशा वातावरणात या छान जागी येऊन खूप छान वाटतंय. गट्टू चिंकी आपली मॅगी स्लप स्लप करून खाऊ लागतात. जरा यांच्याकडे बघा. असं वाटतंय की ह्या मुलांना खरंच खूप मजा येतेय, हो ना? बाबा, खूप मजा येतेय बाबा. आई बाबा गट्टूला पाहून हसू लागतात. बरं, आपल्याला निघायला हवं. संध्याकाळ होत आलीये, पाऊस परत येईल. म्हणून चला घरी जाऊ. काय, इतक्या लवकर? हो गट्टू, आई बरोबर बोलतीये. बरं बाबा. थोड्या वेळाने सगळेजण पुन्हा आपल्या कारमध्ये येऊन बसतात आणि घरी यायला निघतात. जसं आई म्हणाली होती की रस्त्यामध्ये त्यांना पुन्हा जोराचा पाऊस लागतो. पाहिलं, बरं झालं ना आपण वेळेवर निघालो. हो हो, अगदी बरोबर बोललीस. पण चल ना, या वातावरणाचा आनंद घेऊया. ते कसं बाबा? आणि बाबा गाडीत गाणी लावतात आणि सगळेजण गाडीत गाणी ऐकत ऐकत घरी पोहोचतात. वा बाबा, आता तर पावसाची अजून मजा येतेय. खरंच आजचा दिवस तर खूप छान होता. थोड्याच वेळात गट्टू चिंकी घरी पोहोचतात आणि अशा प्रकारे ते एका दिवसाच्या धबधब्याच्या ट्रिपला एन्जॉय करतात. शाळेचा पहिला दिवस. गट्टू चिंकीच्या नव्या सेशनची तयारी पूर्ण झाली होती आणि आता ते दोघं शाळेत जाण्यासाठी पूर्ण तयार होते. गट्टू चिंकी शाळेच्या अगोदर एक दिवस आईला सांगून टाकतात की त्यांना डब्यात काय हवंय ते. अगं आई, आमच्या सगळ्या मित्रांचं बोलणं झालंय आणि आम्ही ठरवलंय की शाळेच्या पहिल्या दिवशी डब्यामध्ये काहीतरी खास घेऊन जायचंय. हो आई, मग तू तुझे स्पेशल फ्राईड राईस बनवशील डब्यासाठी प्लीज? बरं ठीक आहे मुलांनो, नक्की बनवेन. पण तुम्ही तुमच्या दप्तरात वह्या पुस्तकं ठेवली आहेत ना? हो आई, ती तर आम्ही केव्हाच ठेवली. शाळेत जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत आम्ही. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गट्टू चिंकी वेळेवर तयार होतात आणि आई त्यांचा डबा पॅक करून देते. गट्टू चिंकी, लवकर नाश्ता करा म्हणजे बाबा तुम्हाला शाळेत सोडतील, ठीक आहे? ओके आई. जेव्हा बाबा त्यांना शाळेमध्ये ड्रॉप करतात तेव्हा ते दोघे आपल्या नव्या वर्गात जातात आणि पाहतात की क्लासमध्ये खूप सारे नवे विद्यार्थीही होते. चिंकी, ते बघ, हरी, बंटी आणि गुड्डी तिकडे बसलेत. चल आपण लवकर जाऊन त्यांच्या शेजारी बसू. हो गट्टू, चल. गट्टू बंटी सोबत आणि चिंकी गुड्डी सोबत बसते. पण गट्टू चिंकी पाहतात की हरी सोबत कोणीतरी नवीन विद्यार्थी बसलेला आहे. हरी, हा नवीन आहे का? तुझं नाव काय आहे? माझं नाव रिंकू आहे. हॅलो रिंकू, आम्ही सगळे इथले जुने विद्यार्थी आहोत. आम्ही सगळे तुला मदत करू. थँक्यू. मग आता आपण सगळे फ्रेंड्स ना? हो, फ्रेंड्स. बरं चिंकी, तुझा हा नवीन हेअर कट तुला खूप छान दिसतोय. हो हो चिंकी, हा तुला खरोखरच छान दिसतोय. थँक्यू हरी आणि गुड्डी. तेवढ्यात क्लासमध्ये गट्टू चिंकीची नवी क्लास टीचर येते आणि सगळी मुलं उभे राहून मॅमला ग्रीट करतात. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मुलांनो. मी तुमची नवीन क्लास टीचर आहे. माझं नाव नीलम आहे, ठीक आहे? आता तुम्ही सगळेजण बसा बरं. सगळी मुलं आपापल्या जागेवर बसतात. तर मुलांनो, आज आपल्या वर्गाचा पहिला दिवस आहे. मग सगळ्यात आधी आपण एकमेकांची ओळख करून घेऊया, ठीक आहे? ओके मॅम. मॅम एक एक करून प्रत्येकाला त्यांचं नाव विचारतात आणि मग त्यांना मोठं होऊन काय बनायचे हेही विचारतात. बरं मुलांनो, आता मला तुमच्या सगळ्यांची नावं कळाली आहेत. आता मला हे सांगा की तुम्हाला काय व्हायचंय? मॅम, मला पायलट व्हायचंय. व्हेरी गुड गट्टू. आणि चिंकी, तुला काय व्हायचंय? मॅम, मला डॉक्टर व्हायचंय. आणि मला ऍक्टर. मॅम, मला मोठेपणी टीचर व्हायचंय. व्हेरी गुड मुलांनो. जर तुम्ही छान अभ्यास केला आणि खूप मेहनत घेतली तर तुम्हाला जे व्हायचंय ते तुम्ही नक्की व्हाल. समजलं? थँक्यू मॅम. तर मुलांनो, मी आता तुम्हाला तुमचे नवीन रोल नंबर सांगणार आहे, ठीक आहे? सगळ्यांनी नीट ऐका. मॅम सगळ्यांना त्यांचे रोल नंबर सांगू लागतात. यानंतर वर्गात मॅडम मॉनिटर सिलेक्ट करतात. मुलांनो, मी दर महिन्याला नवीन मॉनिटर बनवणार आहे आणि ह्या महिन्याचं मॉनिटर मी चिंकी तुला बनवणार आहे, ठीक आहे? थँक्यू मॅम. चिंकी हे ऐकून खूप खुश होते की तिला पहिल्याच दिवशी मॉनिटर बनवलं गेलं.
यानंतर क्लास टीचर मुलांना शिकवू लागतात आणि थोड्याच वेळात लंच ब्रेक होतो. सगळी मुलं आपापला लंच करू लागतात. आज तर आपल्या सगळ्यांच्या डब्यात काहीतरी खास आहे. हो गट्टू, मी आईकडून तिचे स्पेशल आलूचे पराठे घेऊन आलोय. अरे रिंकू, तू सुद्धा आमच्या सोबत डबा खाऊ शकतोस. हो हो रिंकू, हे घे, तू माझा डबा खाऊ शकतोस. माझ्या आईने खूप छान सँडविचेस बनवलेत. सगळी मुलं सोबतच जेवण करत होते. तेवढ्यात गट्टू म्हणतो, अरे मित्रांनो, आज आपण परत काकांकडे आईस्क्रीम खायला जाऊ. मागच्या वर्षी जिथे जात होतो ना तिथे. अरे ही तर खूप छान आयडिया आहे गट्टू. रिंकू, तूही आमच्या सोबत चल. त्या काकांचं आईस्क्रीम खूप छान असतं. ठीक आहे बंटी, आपण सगळे जाऊ. लंच ब्रेक संपतो आणि सगळी मुलं अभ्यास करू लागतात. सुट्टी होण्याच्या अगोदर नीलम मॅडम पुन्हा क्लासमध्ये येतात आणि सगळ्या मुलांना म्हणतात, चला मुलांनो, सगळ्यांनी आपल्या डायरी काढा आणि त्यामध्ये हा होमवर्क लिहा. मी आता जो फळ्यावर लिहिणार आहे तो, ठीक आहे? आणि हो, सगळ्यांनी आपल्या नवीन वहीमध्ये छान लिहायचं आणि अनुक्रमणिकाही बनवायची, ठीक आहे? ओके मॅम. सगळी मुलं होमवर्क लिहून घेतात आणि मग सुट्टी होते. गट्टू चिंकीला एवढ्या दिवसानंतर आपल्या मित्रांना भेटून खूप मजा येते आणि नवीन मित्र बनवूनही. सुट्टीमध्ये सगळेजण काकांकडे आईस्क्रीम खायला जातात आणि असाच त्यांच्या शाळेचा पहिला दिवस संपतो. चिंकीच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे. येत्या आठवड्यात चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डीचा बर्थडे होता, ज्याकरता चिंकी खूप एक्साइटेड होती आणि ती सारखी सारखी गट्टू सोबत याबद्दल बोलत होती. गट्टू, तुला माहितीये, गुड्डी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मला तिच्यासोबत चॉकलेट्स वाटायला घेऊन जाणार आहे. हो चिंकी, ही गोष्ट तू मला 10 वेळेस सांगून झालीये. आता बस ग. गुड्डीने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी प्रिन्सेस थीम ठेवलीये. आपल्याला प्रिन्सेसवाले कपडे घालायचेत. मी तर माझा मस्त फ्रॉक घालणार आहे, जो वाढदिवसाला बाबांनी दिला होता. हो ग चिंकी, तुला जे घालायचंय ते घाल, पण आता मला टीव्ही बघू दे प्लीज. तू हे जाऊन आईला का सांगत नाही? अरे हो, आता जाऊन मी ही गोष्ट आईला सांगते. चिंकी धावतच किचनकडे जाते आणि आईला पुन्हा एकदा त्याच एक्साइटमेंटने सगळं सांगू लागते. बाळा चिंकी, तू काय विचार केलास? तुझ्या बेस्ट फ्रेंड गुड्डीसाठी तू काय गिफ्ट घेणार आहेस? मी गुड्डीसाठी एक छान पेन्सिल केस घेणार आहे. ते घेण्यासाठी तू माझ्यासोबत बाजारात येशील नाही? हो हो चिंकी, का नाही? बरं, आता तू आणि गट्टू येऊन डायनिंग टेबलवर बसा. बघा, मी तुमच्यासाठी सँडविच केलंय. चिंकी डायनिंग टेबलवर बसून सुद्धा गुड्डीच्या वाढदिवसाबद्दलच आई आणि गट्टूला सांगू लागते आणि सगळे सँडविचेस हातात घेऊन एन्जॉय करू लागतात. बर्थडेच्या दिवशी चिंकी क्लासमध्ये येते आणि गुड्डीला क्यूटसे असे हेअरबँड लावलेले पाहते. सगळेजण गुड्डीला विश करत होते आणि तिच्याजवळ खूप गर्दी होती. गुड्डी, हॅपी बर्थडे टू यू. थँक यू चिंकी. ये माझ्या शेजारी माझ्यासोबत बस. चिंकी आणि गुड्डी सोबतच बसतात आणि तेवढ्यात क्लासरूम मध्ये गट्टू आपल्या बेस्ट फ्रेंड गट्टू सोबत येतो. हॅपी बर्थडे गुड्डी. मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे. थँक यू सो मच फ्रेंड्स. गुड्डी, तुझा हेअरबँड तर खूपच मस्त दिसतोय. थँक यू चिंकी. तू संध्याकाळी पार्टीला येतेयस ना? हो गुड्डी, नक्कीच. ही काय विचारण्याची गोष्ट आहे? तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं पटापट आपल्या सीटवर बसून घेतात. जसा क्लास संपणार असतो तेवढ्यात गुड्डी उठते आणि मॅमच्या जवळ जाते आपल्या टॉफीचं पाकिट घेऊन. अरे, हॅपी बर्थडे गुड्डी बाळा. जा, आधी मुख्याध्यापकांच्या खोलीत जाऊन मुख्याध्यापकांचा आशीर्वाद घे आणि त्यांना चॉकलेट दे. ओके मॅम. गुड्डी बाळा, तू सोबत कोणाला घेऊन जाणार आहेस? मॅम, मी चिंकीला सोबत घेऊन जाईन. एवढं बोलून गुड्डी आणि चिंकी टॉफीज घेऊन प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात. मॅडम, मी आत येऊ? ये आत बाळा. गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात. गुड्डी प्रिन्सिपल मॅमला टॉफी देते. हॅपी बर्थडे गुड्डी. मे गॉड ब्लेस यू. प्रिन्सिपल मॅम एका बर्थडे कार्डवर आपली साईन करून गुड्डीला देतात आणि गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिसमधून बाहेर येतात. शाळेच्या सुट्टीनंतर चिंकी गुड्डीला म्हणते, गुड्डी, आज शाळेत किती मजा आली ना? आपण किती वर्गामध्ये जाऊन चॉकलेट्स दिलेत. हो चिंकी,
आणि तू विसरू नकोस, संध्याकाळी 5 वाजता माझ्या घरी पार्टीसाठी ये. आणि हो, हे घे तुझ्यासाठी एक्स्ट्रा चॉकलेट. थँक्यू गुड्डी. चिंकी आणि गट्टू घरी पोहोचतात. घरी पोहोचून चिंकी आईला म्हणते, आई बघ ना, गुड्डीने फक्त मला एक्स्ट्रा चॉकलेट दिलं. अरे वा चिंकी. हो आई, आणि तू माझा प्रिन्सेसवाला ड्रेस काढलायस ना, आणि माझा आवडता हेअरबँड. हो हो चिंकी बाळा, मी सगळी तयारी केलीये. आता आधी तू जा, हातपाय धू आणि जेवण कर, आणि गट्टूलाही सांग. ओके आई. थोडंसं खाऊन गट्टू आणि चिंकी गुड्डीच्या पार्टीसाठी जायला रेडी होतात. आई बघ ना, मी कशी दिसतीये. अरे वा माझी गोड चिंकी, तू एकदम परीसारखी दिसतीयेस. चिंकी आपलं कौतुक ऐकून खुश होते आणि मग आई दोघांना गुड्डीच्या घरी सोडून येते. हाय चिंकी, हाय गट्टू. ओ वाव गुड्डी, तुझ्या आणि माझ्या ड्रेसचा रंग एकदम सेम आहे. आपण दोघी तर खरंच बेस्ट प्रिन्सेस दिसतोय. हो चिंकी, तू एकदम बरोबर बोललीस. आपण दोघी सोबत खूप छान फोटोज काढू आणि नंतर त्यांची एक फ्रेम सुद्धा करू. हो, ही तर खूप मस्त कल्पना आहे गुड्डी. आणि मी तर विसरलेच, हे घे तुझं बर्थडे गिफ्ट. आणि ही काही फुलं जी मी येताना रस्त्यात तोडली. ओ वाव, किती गोड फुलं आहेत चिंकी. थँक्यू सो मच. आणि ह्या गिफ्टमध्ये काय, तूच उघडून बघ. अरे वा, किती सुंदर पेन्सिल बॉक्स आहे हा. ह्यावर तर माझ्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरचा फोटोही आहे. थँक्यू चिंकी. यू आर वेलकम गुड्डी. तेवढ्यात गुड्डीची आई सगळ्या मुलांना आवाज देते. या बरं मुलांनो, केक कापायचाय आणि भरपूर फोटोही काढायचेत. मग सगळेजण मिळून केक कटिंग करतात आणि खूप सारे पिक्चर्स क्लिक करतात. चला मुलांनो, आता वेळ आहे एका खेळाची. तुम्ही तयार आहात? हो, आम्ही तयार आहोत. ठीक आहे मुलांनो, तर आता आपण पासिंग द पार्सल खेळ खेळूया. या खेळात आपण सगळे गोल करून बसायचं आणि गाणं लावायचं. गाणं थांबल्यानंतर ज्याच्याकडे पार्सल असेल त्याला डान्स, पोएम, सिंगिंग मधून काहीतरी एक करून दाखवावं लागेल. मग सगळी मुलं एकत्र येऊन पासिंग द पार्सल खेळतात. सगळ्यात पहिल्यांदा गट्टूची पाळी येते आणि तो सगळ्यांना डान्स करून दाखवतो. मग गुड्डीची पाळी येते. ती छान शाळेत शिकवलेली एक कविता म्हणून दाखवते. त्यानंतर चिंकीची वेळ येते. ती सगळ्यांसाठी एक छानसं गाणं म्हणून दाखवते. असं करत करत सगळे मुलं खूप एन्जॉय करतात आणि पार्टी संपते. बरं गुड्डी, आम्ही निघतो. तुझ्या बर्थडे पार्टीमध्ये खरंच खूप मजा आली. खरंच खूप मजा आली गुड्डी, आणि काकूंनी किती मस्त जेवण बनवलं होतं. थँक्यू गट्टू. थँक्यू चिंकी. चल, उद्या शाळेत भेटूया. हो गुड्डी, भेटू उद्या. बाय बाय. बाय बाय गुड्डी. मग गट्टू आणि चिंकी आपल्या घरी येतात. चिंकी आईला पार्टीत केलेली धमाल अगदी आनंदाने सांगते. हॅलोविन. आज हॅलोविनचा दिवस होता आणि सगळीकडे भीतीचं वातावरण होतं. गट्टू चिंकी घराबाहेर स्पूकी डेकोरेशन करत होते. गट्टू खुर्चीवर उभा होता आणि गट्टू, हे घे. हे कोळ्याचे खोटे जाळे इथे वरती लाव, आणि हे काळ्या कागदाने बनवलेले कोळी सुद्धा. ह्यामुळे घर खूप भयंकर दिसेल. हो चिंकी, एकदम बरोबर. आणि तुझ्या मोठ्या बाहुलीला बँडेजेस लावून आपण जी मम्मी बनवलीये ती तर कमाल आहे. तिला आपण घराच्या बाहेर ठेवू. थांब गट्टू, हे घे. लाल पेनने मम्मीचे डोळे लाल कर. असं वाटेल की रक्त आहे. ग्रेट आयडिया चिंकी, दे बरं. तेवढ्यात अचानक चिंकीच्या पाठीमागे पांढरी चादर टाकलेले घाबरवणाऱ्या डोळ्यांचं तिथे चालत कुणीतरी येऊन उभं राहतं. जसा गट्टू स्पायडर पेंट करून पाठीमागे पाहतो. वाचवा चिंकी, तुझ्या मागे. वाचवा, वाचवा, वाचवा. हे कोण आहे? तेवढ्यात मार खात ते भूत ओरडलं. अरे बाजूला वा, बाजूला, हा मी आहे. हा कोणी दुसरा नाही तर मॉन्टीच होता. मार खाता खाता मॉन्टी लगेचच आपल्या डोक्यावरून ती चादर बाजूला करतो. मॉन्टी, तू? हो मी. आणि तू मला मारून चांगलं नाही केलंस चिंकी. अरे मग तू आम्हाला घाबरवायला का आलास मॉन्टी? बघा गट्टू चिंकी, या सगळ्याचा बदला मी नक्कीच घेईन तुमच्याकडून, पण मी स्वतः नाही.
अच्छा, मग तू काय करणार आहेस? तू आम्हाला घाबरवायला सुद्धा भूत पाठवणार आहे? जर असं असेल तर आम्ही खूप घाबरलो. हे बघ, आम्हाला तर भीती वाटतेय. हो, तुम्ही लोक आता घ्या असून, पण बघा तुम्ही, रात्री सगळ्यात भयंकर भूताला तुमच्याकडे सोडीन आणि ते तुम्हाला खूप घाबरवतील. एवढं बोलून मॉन्टी तिथून पळून जातो. चिंकी, सोड या मॉन्टीला. आपण आपलं डेकोरेशन पूर्ण करू. ओके गट्टू. संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी आपल्या घराला अगदी भूतिया पद्धतीने सजवतात. सगळीकडे स्पायडर वॅक्स, घाबरवणारे मोठे मोठे स्पायडर्स, फेक नाईव्स आणि नकली भूतं आणि चेटकिणी बसलेल्या होत्या, ज्यांना गट्टू चिंकीने आपल्या डॉल्स पासून बनवलं होतं. वा, काय मस्त डेकोरेशन केलंय आपण, हो ना चिंकी? हो, बरोबर बोललास गट्टू. वाचवा, वाचवा! अरे गट्टू चिंकी, मी आहे, मी आत्ताच ऑफिसहून येतोय आणि बघा तुमच्यासाठी काय आणलंय ते. तेवढ्यात लाईट्सही येतात. गट्टू चिंकी पाहतात की बाबांच्या जवळ एक मोठा गिफ्ट बॉक्स होता. दोघे लगेचच गिफ्ट बॉक्स घेतात आणि तो उघडून पाहू लागतात. बॉक्सच्या आतमध्ये खूप घाबरवणारी डॉल होती. अरे वा बाबा, ही बाहुली तर किती भीतीदायक आहे. एकदम ॲनाबेल सारखी. गट्टू चिंकी, ही खरोखरच एक हॉन्टेड डॉल आहे. हिच्यापासून जरा जपून राहा. बाबा, आम्ही काय लहान नाहीये. आमच्यावर असे प्रयोग करू नका. हो बाबा. गट्टू चिंकी बाबांच्या बोलण्यावरती फार काही लक्ष देत नाहीत आणि त्या डॉलला आपल्या खोलीत घेऊन येतात. चिंकी, ह्या बाहुलीला त्या खुर्चीवर ठेव. ओके गट्टू. चल, झोपण्यापूर्वी आपण एखादा हॉरर मूव्ही बघू. हो, मी आत्ताच DVD प्लेअरवर ती मूव्ही लावतो, जी आपण मागच्या रविवारी आणलेली. गट्टू आपल्या रूमच्याच DVD प्लेअरमधून हॉरर मूव्ही लावतो आणि गट्टू चिंकी आपापल्या बेडवरती पडून मूव्ही पाहू लागतात. हे 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 हे. गट्टू चिंकीचा ओरडण्याचा आवाज ऐकून लगेचच धावत आई बाबा तिथे येतात. अरे काय झालं मुलांनो? हा, काय झालं? आता ही बाहुली आमच्याकडे पाहून हसली बाबा. हो 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 गट्टू बरोबर बोलतोय. काय? हे असं कसं होऊ शकतं बाळांनो? ही बाहुली आहे फक्त. ही कशी हसेल? तुम्ही दोघं मूव्ही बघताय ना, नक्कीच हा आवाज मूव्हीतून आला असेल. हा, अजून काय? डेड, ती डॉल कशी हसू शकते? पण बस, आता हा मूव्ही बंद करा आणि जेवायला चला. मूव्ही पाहिलात तर रात्री उशिरापर्यंत घाबरतच बसाल. गट्टू चिंकी आईचं म्हणणं ऐकतात आणि रात्रीचं जेवायला निघून जातात. परत आल्यावर चिंकी म्हणते, गट्टू, हा मॉन्टीचा आगाऊपणा तर नाही? त्याने खरोखरचं भूत तर नाही ना पाठवलं? नाही चिंकी, असं कसं होऊ शकतं? चल, आपण बाहुलीवर हे कापड टाकू, म्हणजे तिचा चेहरा आपल्याला दिसणार नाही. ओके. गट्टू चिंकी त्या डॉलवर कापड टाकून झोपी जातात. थोड्याच वेळात जेव्हा गट्टूला तहान लागते, तो पाणी पिण्यासाठी उठतो. तेव्हा, अरे काय झालं गट्टू? ग्लास का पाडलास? चिंकी, ते बघ, बाहुली तिच्या जागेवरून उठून उभे राहिली. काय? हे काय? पण असं कसं होऊ शकतं? वाचवा, वाचवा, आई बाबा, बाहुलीमध्ये भूत आलं, आई बाबा. पण आई बाबा तर इतक्या गाढ झोपेत होते की त्यांना गट्टू चिंकीचा आवाज ऐकूच येत नव्हता. हे आई बाबा का नाही येते? चल चिंकी, आपणच लवकर बाहेर जाऊ. पण जसं गट्टू चिंकी बेडवरून खाली उतरायचा प्रयत्न करतात, तेवढ्यात ती डॉलही चालू लागते आणि ती त्यांच्याकडे येऊ लागते. अरे देवा, ही बाहुली तर आपल्याकडेच येतीये. आई बाबा, लवकर या. आई बाबा, आमच्या खोलीत भूत आहे. आता तर गट्टू चिंकीची हालत एकदमच खराब झाली होती.
या अगोदर की दोघेही रडू लागतात तेवढ्यात हसत हसत आई बाबा आत येतात. गट्टू चिंकी, तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्हाला भीती वाटत नाही ते, पण तरीही अजून तुम्ही दोघेही छोटी मुलंच आहात. काय हे तुम्ही काय बोलताय बाबा? हो, याचा काय अर्थ आहे बाबा? याचा अर्थ असा की हे पहा, ही रिमोट कंट्रोलची डॉल आहे. गट्टू चिंकीला तो रिमोट बघून त्यांचा जीव अगदी भांड्यात पडतो. हो बाबा, तुम्ही पण ना, आम्हाला तर घाबरवलत. हो बाबा, मी तर खूप घाबरलेले. गट्टू चिंकी, वाईट वाटून नका घेऊ, हॅलोवीन आहे. अशा प्रकारे बाबा हॅलोवीनच्या रात्री गट्टू चिंकीला घाबरवण्याचा मस्त प्लॅन करतात आणि त्यात पास सुद्धा होतात. इंटर स्कूल ऑलिम्पिक्स वाचत घरी जाऊ लागतो. चिंकी, हे तर आंतरशालेय ऑलिम्पिक्सच्या बाबतीत आहे. आपल्याला ह्यात भाग घ्यायलाच हवा. काय खरंच गट्टू? ठीक आहे, आपण घरी गेल्यावर आईला दाखवूया. गट्टू चिंकी घरी जाताच आईला ते पॅम्पलेट दाखवतात. आई ते वाचून म्हणते, वा मुलांनो, ही तर खूपच सुंदर संधी आहे. तुम्ही दोघांनी यात भाग घ्यायलाच हवा. पण आई, आम्ही दोघं कशात भाग घेऊ? हो आई, माझाही गोंधळ उडालाय अगदी. यात तर 20 पेक्षा जास्त खेळ आहेत. गट्टू चिंकी, तुम्हाला प्रत्येक खेळाविषयी माहिती हवी आणि त्यानंतर तुम्हाला जो खेळ सगळ्यात जास्त आवडेल आणि ज्यामध्ये तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकाल तो खेळ खेळा. ओ, ठीक आहे आई, मला समजलं. हो, चल चिंकी, आपण कामाला लागूया. मग गट्टू आणि चिंकी गार्डन मध्ये जाऊन एक एक खेळ ट्राय करू लागतात. थोड्याच वेळात त्यांनी बरेचसे गेम ट्राय करून बघितले आणि मग त्यानंतर दोघेही धावत घरी येतात. गट्टू चिंकी, तुम्ही ठरवलं का तुम्ही कोणत्या खेळात भाग घेणार आहे ते? हो आई, ठरवलं. खूप छान. सांगा बरं, काय ठरवलंय? आई, मी बास्केटबॉल मध्ये भाग घेणार आहे. अरे वा, खूपच छान. आणि तू चिंकी? आई, मी टेबल टेनिस मध्ये भाग घेणार आहे. बर, ठीक आहे मुलांनो, मग तुम्ही ह्याच खेळांसाठी शाळेमध्ये उद्या नाव नोंदवा. ठीक आहे? ओके आई. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी स्कूल ऑलिम्पिक्स मध्ये आपलं नाव नोंदवतात आणि मग पीटीचे सर आणि ऑलिम्पिक्स मध्ये भाग घेणाऱ्या इतर मुलांसोबत तेही सराव करू लागतात. सरावानंतर दोघेही घरी येतात. गट्टू चिंकी, आज तुमच्या प्रॅक्टिसचा पहिला दिवस होता ना, कसं झालं सगळं? एवढं काही खास नव्हतं बाबा. मी तेवढं चांगलं बास्केटबॉल नाही खेळू शकलो जसं मला वाटलं होतं. हो बाबा, माझ्याकडूनही टेनिस मध्ये चुका झाल्या आहेत. अरे काही हरकत नाही मुलांनो, आजचा पहिला दिवस होता ना. मुलांनो, तुम्हाला हार्डवर्क सोबतच स्मार्ट वर्कही करायला हवं. तुम्ही तुमच्या खेळांच्या बेस्ट प्लेअरचे व्हिडिओ पहा. जसं चिंकी, तू टेबल टेनिसची बेस्ट प्लेअर मनिका बत्रा हिच्याबद्दल वाच आणि त्यांचे मूव्स पहा. आणि गट्टू, तू सतनाम सिंगला पहा. गट्टू चिंकीला ही आयडिया आवडते आणि मग ते आपल्या बेस्ट प्लेअरला पाहू लागतात आणि त्यांच्यापासून शिकू लागतात. आणि केव्हा इंटर स्कूल ऑलिम्पिक्सचा दिवस उजाडतो कळतच नाही. गट्टू चिंकी, तुम्ही एक्सायटेड आहात ना? शेवटी एकदाचा स्पर्धेचा दिवस आला. हो आई, पण थोडं नर्वसही. बाबा, माहितीये, आज शहरातले सगळ्यात बेस्ट खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करणार आहे. स्पर्धा खरंच खूप टफ होणार आहे. अरे काही हरकत नाही, तुम्ही सुद्धा खूप बेस्ट आहात. बोलता बोलता सगळेजण लोकेशनवर पोहोचतात आणि मग आई बाबा गट्टू चिंकीला त्यांच्या टीम्सकडे नेऊन सोडतात आणि स्वतः हॉलमधल्या सीट्सवर जाऊन बसतात. बंटी, हरी आणि गुड्डी सुद्धा आपल्या सगळ्या क्लास सोबत आले होते आणि ते सगळे गट्टू चिंकी करता चीअर करत होते. तेवढ्यात टेनिसची मॅच सुरू होते आणि सगळ्यात अगोदर चिंकी येते आपल्या ऑपोनंट सोबत. चिंकी, चिंकी. तेवढ्यात रेफरीच्या विसलचा आवाज येतो आणि टेनिसची मॅच सुरू होते. यात 3 राऊंड्स होणार होते आणि खूप प्रॅक्टिसमुळे चिंकी सहज पहिली मॅच जिंकते. जशी ती पहिली मॅच जिंकते तेव्हा हॉलमधले सगळेजण तिला चीअर करू लागतात. पण अजून तिला बाकी 2 राऊंड जिंकायचे होते. चिंकी बेटा, हे घे पाणी. तू काळजी करू नकोस, फक्त छान खेळ. हो बाबा, मी पूर्ण प्रयत्न करेन. चिंकी दुसरी मॅच खेळायला जाते आणि त्यातही ती आपल्या ऑपोनंटला हरवते. पण तिसऱ्या मॅच मध्ये चिंकीचा पाय मुरगळतो आणि तिचा शॉट मिस होतो, ज्यामुळे ती आपल्या फायनल राऊंड मध्ये हारते.
चिंकी उदास होऊन आईबाबांजवळ येते. चिंकी बाळा, काही हरकत नाही. आता आपण सगळे मिळून गट्टूला चिअर करूया. हो आई, ठीक आहे. तसंही मला इतकी भीती वाटत होती की मला वाटलेलं मी पहिल्याच राऊंडला बाद होईल. हो बेटा, पण तू हिम्मत हरली नाहीस आणि दुसऱ्या राऊंड पर्यंत छान खेळलीस. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. आणि गट्टूची बास्केटबॉल मॅच सुरू होते. गट्टूची टीम हॉलमध्ये येते आणि त्यांच्या समोर असते दुसऱ्या शाळेची बास्केटबॉल टीम. गट्टू, गट्टू, गट्टू. थोड्याच वेळात रेफरीच्या शिट्टीनंतर मॅच सुरू होते आणि या बास्केटबॉलची मॅच खरोखरच मजेदार होती. सुरुवातीला ओपोनंट टीम खूप छान खेळत होती, पण नंतर गट्टूची टीम फॉर्म मध्ये येते आणि मग ते सगळे सतत गोल्स करतात आणि शेवटी गट्टू गोल करतो आणि यासोबतच गट्टूची टीम जिंकते. सगळी मुलं जोर जोरात टाळ्या वाजवू लागतात. ये गट्टू, तू करून दाखवलास. पहिलं बक्षीस. गट्टूच्या टीम मधले सगळेजण गट्टूला उचलतात आणि खांद्यावर घेतात आणि चीअर करू लागतात, कारण गट्टूच्या लास्ट गोलमुळेच ते जिंकले होते. यानंतर गट्टू चिंकी आईबाबांसोबत ऑलिम्पिक्सच्या बाकी गेम्सचा आनंद घेतात, जसं बॅडमिंटन, आर्चरी, हॉकी, चेस, शूटिंग आणि अगदी बॉक्सिंग सुद्धा. गट्टू, कितीतरी खेळ आहेत आणि किती मजा येते इथे. इथल्या लोकांमध्ये किती उत्साह आहे, हो ना? एकदम बरोबर चिंकी. प्रत्येक जण किती एन्जॉय करतोय. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात छान अनुभव आहे. तेव्हा सगळे गेम्स संपतात आणि मुलांना प्राइज घेण्यासाठी बोलावलं जातं. सर्वात प्रथम चिंकीला बोलावलं जातं आणि तिला सेकंड प्राइज मिळतं. आई, बाबा आणि बाकी मुलं चिंकीसाठी खूप टाळ्या वाजवू लागतात. अभिनंदन चिंकी. चिंकी नंतर गट्टूला सुद्धा बोलावून त्याच्या टीम मेंबर सोबत त्याला फर्स्ट प्राइज दिलं जातं. यानंतर गट्टू चिंकी आई बाबांसोबत घरी जाऊ लागतात. आई, आज तर मी खूप थकलोय. हो, मी पण. हो मुलांनो, म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये घेऊन जातोय सेलिब्रेशनसाठी. वाव, थँक्यू सो मच आई बाबा. गट्टू चिंकी आई बाबांसोबत रेस्टॉरंट मध्ये सेलिब्रेट करतात आणि दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये प्रिन्सिपल मॅम पण त्यांना अवॉर्ड देतात आणि यामुळे गट्टू चिंकीला अजून नवीन नवीन गोष्टींमध्ये सहभागी व्हायची प्रेरणा मिळते.